जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा संपन्न होत आहे। आजच्या 4थ्या दिवशी या ठिकाणी दैनंदिन पूजाविधी संपन्न झाले। त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यातील श्रीराम कथा रामानंदचार्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांची रामकथा 12 ते 3 या वेळेत संपन्न झाली। जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात परमपूजनीय शांतगिरीजी महाराज यांनी आपले मनोगत माध्यमांसमोर व्यक्त केले। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ब्रह्मलीन ओम जगद्गुरू जनसेमोरगी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचाच 34वा पुण्यसोहळा अर्थात जय श्रीराम निष्काम कर्मधर्म सोहळा या नाशिकच्या श्रमप्रभूच्या पदस्वामी संपन्न होत आहेत। आणि हा सोहळा संपत असताना या सोहळ्यामध्ये यज्ञ असेल, अनुष्ठान असेल, नामजप असेल, नंददीप असेल, श्रीराम कथा असेल, अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहेत। या आयोजन करण्याचा मुख्य हेतू की प्रथम धर्मशास्त्र म्हणतं समाजसेवा ईश्वर सेवा। नवीन आमचे सर्व संत काय म्हणतात, अवघे रूपे तुझे देवा। नेहमी जे जे भेटे बुद्ध ते मानी भगवंत महाराज म्हणतात, किंवा जळस्थळी काष्टी पाशाने अवघा भरला शिलपाणी चक्रपाणी। या न्यायाने हे सर्व आपण सर्व भगवंताचे लेकरं आहोत। आणि त्या दृष्टिकोनातून की या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून धर्म, देव आणि देश याचा विचार होणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून ह्या देशातील जो समाज आहे तो समाज व्यसनमुक्त व्हावा। नाही ह्या देशात जे भीमदेव जन्माला आलेले आहेत, आपण ज्यांना म्हणतो आजचे बालक उद्या राष्ट्रचालक, की बालमानव संस्कार होणे फार गरजेचे आहेत। तसं बाबाजी सांगायचे मुलीकाठी असताना आपण वाकू शकतो, ती वाळल्यानंतर आपण जर वाकण्याचा प्रयत्न केला तर ती मोडून जाते। म्हणून संस्कार हे बालपणी झाले पाहिजे। त्या अनुषंगाने बाबाजींनी गुरुकुल प्रणाली सुरू केलं असून या अनुष्ठानामध्ये अनेक आमचे बालगोपाळ विद्यार्थी सहभागी झाले आहेत। आणि ज्या संस्काराच्या माध्यमातून आपली पुढची पिढी सक्षम तयार झाली पाहिजे। जसं आज आपल्याला नेतृत्व नरेंद्र मोदीच्या माध्यमातून हे एक मॉडेल जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्याप्रमाणे पुढेही मग गावासाठी मॉडेल असेल, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी असेल, राज्यासाठी असेल, देशासाठी असेल, कोणत्या माध्यमातून होईना, मात्र एक नेता कसा असावा, किंवा मार्गदर्शक कसा असावा, किंवा या देशाभिमुख कसा असावा, या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तुझं करता या न्यायाने आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत। सर्व काही ओम जगद्गुरू श्रीराम महाराजांच्या कृपाश्रयाने हे आपण पाहत आहोत। जसं आपण म्हणतो की देवाच्या कार्यात तो निमित्त बन। अनेक भक्त बघा या बाबांच्या कार्यात निमित्त बनलेले आहेत आणि जनांसमोर सर्व ते कार्य त्यांच्याकडून करून घेत आहेत। जसं या ठिकाणी जनरल पंक्तीचं नियोजन झाले, त्या जनरल पंक्तीमध्ये येणाऱ्या दारांना प्रसादाची व्यवस्था केली जाते। कारण बाबांना अन्नदान अत्यंत बघा प्रिय होतं, आवडत होतं। नव्हे की अन्नदानासारखं पुण्य नाही बघा बाबाजी अशा नेहमी उल्लेख करायचे। म्हणून त्या अनुषंगाने याही ठिकाणी जोही अनुष्ठानार्थी असेल, यज्ञपूजावाला असेल, अन्नदान असेल, कोणताही असेल बघा, प्रत्येकाला या ठिकाणी आपण म्हणतो की दाणे दाणे आपले खाण्यावाले का नाम। भगवंताने बघा ज्यांच्या नावं लिहून ठेवलं असेल त्यांना बुद्धी भगवंत देत आहेत, आणि ते बघा भक्त या ठिकाणी येत आहेत आणि ते प्रसाद घेऊन जात आहेत। म्हणजे या ठिकाणी बाबांची हीच प्रार्थना करूया, हे जे काही चॅनल काय नाव त्यांचं, जागर महाराष्ट्र, की महाराष्ट्राला कसं जागे केलं पाहिजे यासाठी यांनी जे काही एक माध्यम चॅनलच्या माध्यमातून निवडलं आहे, मग त्याचा अभिनय करूया, ज्यातून या समाजाला, या महाराष्ट्राला, की छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा हा महाराष्ट्र आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये की जागर कशा पद्धतीने आपण केला पाहिजेत, याची या
या चॅनलच्या माध्यमातून हे आमचे चालक मालक या जागरण या महाराष्ट्र जागरण या माध्यमातून समाजाला जागा करतील. जय बाबाजी, जय श्रीराम. या धर्म सोहळ्यासाठी पुण्यप्राप्तीच्या मार्गावरती आपले मार्गक्रमण करण्यासाठी या धर्म सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत या उपस्थित संत महंतांनी या धर्म सोहळ्याचे महत्त्व सांगितले. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जगतवंदने सद्गुरू बाबांच्या कृपा आशीर्वादाने श्री सेवकात महामंडलेश्वर स्वामी शांती बाबांच्या प्रेरणेने प्रमुख उपस्थितीमध्ये सद्गुरू जहान स्वामींचं 34 पुण्य स्मरण या ठिकाणी 108 कुंड कार्यसिद्धी महायाग यज्ञ आणि हजारोच्या संख्येनं जपानुष्ठानासाठी पुरुष मंडळी, माता भगिनी आणि अखंड नामसंकीर्तन म्हणजे ओम जनार्दन नामाचा ह्या मंत्राचा जप आणि भगवान महादेवाला या ठिकाणी अभिषेक आणि ह्या ठिकाणी रोज या ठिकाणी कमीत कमी 25,000 लोक ह्या ठिकाणी येऊन प्रसादासाठी, दर्शनासाठी आणि ह्या ठिकाणी श्रीराम कथा ह्या ठिकाणी चालू आहे श्रवण करण्यासाठी येत असतात. रोज ह्या ठिकाणी अन्नदान अनुष्ठान आरत्यांसाठी येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी सद्गुरू बाबांच्या 34 पुण्यस्मरणानं या ठिकाणी आपण परिसरातील भाविक भक्तांनी सद्गुरू जहान स्वामी कोण होते प्रत्येक भक्तांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. म्हणून त्यांच्या 34 पुण्यस्मरणासाठी आपण 17 डिसेंबर तर 24 डिसेंबर ह्या कालावधी 24 तारखेला या कार्यक्रमाची सांगता तरी आपण हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी यावं या पर्व काळात आपल्याला सर्वांना एक निमंत्रण देतोय. या धर्म सोहळ्यात सुरू असलेल्या विधींनी पुण्यप्राप्तीचा मार्ग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातून व्यक्त केला जात आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.